आजच्या जेवणामध्ये हे बनवलंय. हे अंड वाटतं पण हे अंड नाही आहे. आजच्या जेवणामध्ये मी बनवलेलं आहे दम आलू विथ पनीर. दम आलू विथ पनीर. बघा किती सुंदर असं. बघा बघा कशी तरी धरली आहे. नुसतं दम आलू कोण खाणार, म्हणून पनीर टाकलं की मग आवडीने खाणार ना घरचे, म्हणून नुसतं दम आलू नाही, दम आलू विथ पनीर केलंय. बघा हे बघा. हे आजच्या जेवणामधला आमचा मेनू आहे. एक्सपेरिमेंट नवीन नवीन करायचे आपण. त्याच्यानंतर ही डाळ. फक्त वरण बनवलेलं आहे. बघा हे आहे वरण. हे वरण. हा आहे भात आणि ही आहे चपाती. हे आहे आता आमचं जेवण आजचं. आता ह्याच्याबरोबर अजून पापड वगैरे होईल. जेवायला बसले की गरम गरम तळायचे आणि द्यायचं. हे बघा हे किती. बघा बघा भाजी माझी किती सुंदर दिसते. छान दिसते बघा. त्याच्याबरोबर पापड भाजी वगैरे अजून होईल. आणि हे दिसते ते तेल नाही आहे, तुपावरती केलेली भाजी आहे. तूप आहे हे, तूप. नाहीतर उगाच आपलं कमेंटमध्ये किती तेल घालता तुम्ही. तेल नाही आहे, तुपावरती केलेली पनीरची भाजी आहे. दम आलू विथ पनीर म्हणतात त्याला, दम आलू. हा 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 किती सुंदर दिसते ना. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय मित्रमैत्रिणींनो. बघा कसं सेम आपली रेसिपी जशी आपण करतो तसंच करायचं आहे. कांदा टाकायचा आहे तेलामध्ये, टोमॅटो टाकायचं आहे, लसूण नाही टाकत. गुरुवारी आम्ही टाकत नाही म्हणून लसूणचा वापर नाही केला, म्हणून हे वरण असं दिसतं. वरणमध्ये पण मी लसूणचा वापर केलेला नाही आहे, बिना कांदा लसूणची आहे. तर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची, दही टाकायचं, थोडंसं प्युरी करून घ्यायची टोमॅटोची, दही टाकायचं, थोडंसं घी टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं. आणि परतल्यानंतर मग घी टाकल्यानंतर ही अशी तरी येईपर्यंत ठेवायचं. खूप तिखट नाही, थोडासा गूळ किंवा साखर घालायचीच, त्यामुळे तिखटपणा जातो त्याचा, तिखट लागत नाही. आणि अशी भाजी असेल तर आपल्याला तिखट नाही आवडत. लहान मुलं पण खातात, त्यामुळे मी इतकं तिखट करत नाही. आणि झालं नुसतं साधं असं तिखट, टोमॅटो प्युरी, थोडंसं दही टाकलं, थोडंसं मक्खन टाकलं, थोडंसं घी टाकलं आणि घी रोस्ट केलेलं आहे ते. अशा प्रकारे मी केलं. भात तर आपण साधाच कुकरला लावलाय. आज गुरुवार असल्या कारणानं कांदा लसूण वगैरे मी घालत नाही. तर बघा बाबा ही रेसिपी माझी कशी वाटली. आणि हे तूप असल्यानंतर आपल्याला काढून फेकण्याचं पण नाही, छान तरी आली आहे. वरणामध्ये घी घेण्याची गरज नाही, ह्याच्यातलंच काढणार मी आणि वरणामध्ये टाकणार. म्हणजे वरणामध्ये वरून घी घालणार नाही, हेच घी घेणार. जेवायला बसले की वरणामध्ये घालणार नाही. नवीन रेसिपी आहे, नवीन रेसिपी आहे माझी ही. बघा तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप आवडली आहे, मला तर आवडली आहे आणि टेस्ट पण भारी झाली आहे. काहीच टाकलेलं नाही आहे, काहीच. पण म्हणतात ना ते कांदा लसूण, बिना कांदा लसूणचं जे जेवण असतं ना, फार टेस्टी होतं. नुसतं राई जिऱ्याची फोडणी केली आहे, याच्यात पण राई जिऱ्याची फोडणी केली आहे. भात तर साधाच आहे आणि चपात्यांना तर काही गरजच नाही काही करण्याची. अशा प्रकारे ही माझी आजची रेसिपी तयार झालेली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय मंडळी.